नमस्कार प्रिय मित्रांनो, सादर सादर प्रणाम. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी पुण्यातून महेश वानंदाजगळे, ज्योतिष सखा म्हणा, ज्योतिष मित्र म्हणा. मी आहे एक ज्योतिष अभ्यासक जो ज्योतिष विषयातल्या वेगवेगळ्या विषयांना अध्ययन करून आपल्या समोर त्याचे विश्लेषण करून मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्या या आवडत्या चॅनल ज्याचं नाव आहे साई सर्जा ॲस्ट्रोवास्तू म्हणून. या चॅनलद्वारे आम्ही वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडले. त्यातलाच एक विषय होता सेलिब्रिटी कुंडलींच्या जीवनाचा अध्ययन कुंडलीच्या माध्यमातून. तर काही व्हिडिओ आम्ही यापुढे आधी प्रसारित केलेत आणि आजचा व्हिडिओ हा सुद्धा सेलिब्रिटी कुंडलीच्या विश्लेषणाचा आहे जो आपल्यासमोर आम्ही घेऊन आलो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आम्ही एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही केवळ जो समाज माध्यम सोशल मीडिया आहे त्याच्यावरती जो डेटा माहिती उपलब्ध आहे त्याच्या आधारे हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे. याच्यातून कोणालाही कमी लेखण्याचा किंवा त्यांच्यावरती आरोप करण्याचा असा आमचा उद्देश नाही. केवळ आणि केवळ अभ्यासाच्या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे याचा वापर कुणी कोणाला दुखावण्यासाठी, कोणाच्या भावना दुखावण्यासाठी, कोणाला त्रास देण्यासाठी करू नये आणि त्याच्या स्वरूपात हा व्हिडिओ घेऊ नये अशी आमची आपल्याला विनंती आहे. या डिस्क्लेमर सोबत आता आपण आपला पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक असा अभिनेता जो बऱ्याच वर्षापासून 300 अधिक पिक्चरच्या माध्यमातून ज्यांनी लोकांच्या जीवनावर राज्य केलं अशा एका अभिनेत्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. त्यांचा पिक्चर मधला प्रेझेन्स हा स्वतः एक अत्यंत सगळ्यांना लुभावणारा, आवडणारा आणि मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करणारा असा होता. जे स्वतःच एक ऊर्जा संपन्न असे व्यक्ती होते आणि न्यायाने अन्यायावरती विजय मिळवण्याचा त्यांचा जो पिक्चर मधला त्यांचा एक प्रेझेन्स असायचा तो आजच्या पिढीतल्या जे वृद्धावस्थेत आहेत, जे मध्यमवयीन आहेत आणि जे काही तरुणही आहेत त्यांनीही पाहिला असेल आणि त्याच्याद्वारे त्यांना तो आवडलाही असेल. आणि अशा सगळ्या लोकांच्या म्हणजे आवडत्या अशा ज्यांचा एक डायलॉग सगळ्यात फेमस आहे तो म्हणजे कमीने कुत्ते मैं तेरा खून पी जाऊंगा, अशा होय श्री धर्मेंद्रजी यांच्या कुंडलीचं आज आपण विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, आपल्या अध्ययनासाठी आम्ही कुंडली इथं लावलेली आहे. समाज माध्यमामध्ये त्यांचा जन्मदिनांक हा 8 डिसेंबर 1935 आहे. त्यांच्या जीवनपटाचा अनुभव अभ्यास करून आम्ही ही कुंडली बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सुरू करूया या कुंडलीच्या विश्लेषणाला. आपण बघू शकता की त्यांच्या कुंडलीमध्ये ही मकर लग्नाची कुंडली आहे. शनी महाराज हे स्वयं लग्न स्वामी असून द्वितीय भावात विराजमान आहेत. चंद्र कालपुरुष कुंडलीप्रमाणे हे सुख भावाचे स्वामी हे चतुर्थ राशी चतुर्थ घरामध्ये सुख भावात विराजमान आहेत. आणि त्याच्या समोर शुक्र महाराज हे स्वयं स्वराशीमध्ये उपस्थित असून त्यांच्या करिअरला सांभाळणारे, गती देणारे असे शुक्र महाराज बसलेले आहेत. लाभ भावामध्ये जिथे आपण बघतो की त्या लाभ भावामध्ये त्रिग्रही युती गुरु, सूर्य आणि बुध अत्यंत उत्तम अशी युती लाभ भावात असून या लाभ भावाचे स्वामी मंगळ हे स्वयं लग्नामध्ये उच्चचे असे बसलेले आहेत. मंगळ लग्नामध्ये म्हणजे माणसाचा स्वभाव आक्रमक आणि जोशीला असा असतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या अभिनयामध्ये आपण पाहिलेलं आहे की एक आक्रमक पवित्र असलेले आणि आक्रमकतेने कुठल्याही गोष्टीला अन्यायाला विरोध करणारे असे धर्मेंद्रजी यांचा तो स्वभाव होता. आणि या उच्चच्या मंगळची दृष्टी सप्तम म्हणजे विवाह भावावर आहे. 12व्या भावात राहू बसलेले आहेत आणि समोर षष्टम मध्ये केतू आहे. आता आपण त्यांच्या जीवनपटावर म्हणजे या ग्रहांचा त्यांच्या आयुष्यावरती कसा कसा परिणाम घडला आणि कुठल्या कुठल्या घटना कुठल्या ग्रहाच्या कशा परिणामाने घडल्या याचा आपण विचार करणार आहोत. सगळ्यात पहिले 1954 मध्ये त्यांचा विवाह प्रकाशजी कौर यांच्यासोबत झाला. त्यावेळेस ते अवघे 19 वर्षांचे होते. तो कशामुळे झाला? त्यावेळेस त्यांची मंगळ दशा होती आणि या मंगळ दशेमध्ये मंगळची दृष्टी ही सप्तम भावावर आहे. त्याच्यामुळे त्यांचा विवाह आणि मंगळ आवेगाने बऱ्याचदा मांगलिक कुंडली असेल तर विवाहाला उशीर होतो. परंतु कदाचित यांच्या पत्नीच्याही कुंडलीमध्ये मांगलिक दोष असावा. आणि आता आम्ही त्याचा अभ्यास केला नाही त्यामुळे आम्ही ते ठोसपणे मांडू शकत नाही. परंतु तर्काप्रमाणे तो विवाह त्यावेळेस लवकरात लवकर मंगळ महाराजांच्या कृपेमुळे संपन्न झाला असावा. त्यानंतर 1960 मध्ये यांना आपला पहिली पिक्चर मिळाली. ते कशामुळे झालं तर त्यावेळेस दशम राहू महाराजांची होती. आता तुम्ही म्हणाल राहू महाराज यांचा काय संबंध, 12व्या घरात बसले, दशमशी काही संबंध नाही. तर कशा प्रकारे राहू महाराज आणि सिनेमा क्षेत्रात कसं काय, तर मी सांगू इच्छितो की जे राहू महाराज या कुंडलीत 12व्या घरात बसले तर त्यांचं जे नक्षत्र, ज्या नक्षत्र ते बसलेले आहेत ते नक्षत्र आहे पूर्वाषाढ आणि त्या नक्षत्राचे स्वामी आहे शुक्र महाराज. राहू महाराज ज्या नक्षत्रात बसतात त्या नक्षत्राच्या स्वामीप्रमाणे त्याचं फळ देतात असं साधारणपणे म्हटलं जातं. शुक्राच्या नक्षत्र असल्यामुळे राहू महादशेमध्ये त्यांना शुक्राच्या अखत्यारीत येणाऱ्या या फिल्म
संबंधित क्षेत्रामध्ये पहिला ब्रेक थ्रू आणि करिअरची सुरुवात ही त्यांची झाली. आता ते झाल्यानंतर त्यांना 1966 मध्ये त्याच्यामध्ये पुढचा एक मोक्याचा सिनेमा फूल और पत्थर याच्यामधून त्यांचा अभिनय आणि त्यांचं एकूणात असलेलं हिरोइझम हे समोर आलं आणि पुढचा ब्रेक थ्रू त्यांना मिळाला आणि यशाचं एक शिखर त्यांनी गाठलं. ते सुद्धा राहू महाराजांच्या महादशेमुळे कृपेमुळे झालेलं हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1975 मध्ये आलेला शोले हा टर्निंग पॉइंट अत्यंत चांगला चाललेला, सगळ्यांच्या आजही स्मरणात असलेला, अत्यंत मोठ्या प्रमाणावर हिट झालेला आणि सगळ्याच जे कलाकार होते त्यांचं आयुष्य हे तिथून पुढे घेऊन जाणारा असा तो शोले सिनेमा ठरला. तर तो शोले सिनेमा सुद्धा हा राहू महाराजांच्याच महादशेमध्ये झालेला आहे. म्हणजे राहू महादशा त्याच्यासाठी किती उत्तम होती हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं. 1980 मध्ये त्यांचा द्वितीय विवाह हा हेमा मालिनी यांच्यासोबत जर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यावेळेस गुरु महाराजांची महादशा होती. गुरु महाराज लाभ भावात बसून त्यांची नवम दृष्टी ही सप्तम घरावर 7व्या घरावर विवाह भावावर आहे. चंद्र महाराजांचं घर आहे, त्यामुळे याच्यामध्ये बदल चेंज किंवा चढ उतार हे दिसून येतात. त्याच्या आधारे चंद्र महाराजांच्या या घरामुळे राहू महाराज गुरु महाराजांच्या दृष्टीमुळे त्यांचा हा दुसरा विवाह संपन्न झाला हे आपल्याला दिसून येतं. मंगळची दशा आहे, त्यामुळे घर जरी तुटलं नसलं तरी घर वेगळं झालं हे आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. ते झालं त्यांच्या द्वितीय विवाहाबद्दल. नंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात सुद्धा काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 2004 ते 2009 या 5 वर्षाच्या काळात बीजेपीच्या माध्यमातून ते लोकसभेमध्ये होते आणि त्यांना राजकीय असा तो सन्मान किंवा राजकीय पद मिळाले. याची प्राप्ती का झाली? तर त्या काळात गुरु महाराज चंद्र हे चतुर्थ असून त्यांची दृष्टी सप्तम दृष्टी ही दशम घरावर म्हणजे 10व्या घरावरती, ती दृष्टी ही पुन्हा लोकांच्या संबंधीची आणि राजकीय क्षेत्राची अशी असल्यामुळे त्या काळात त्यांना या राजकीय पदाचा लाभ झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं. मधल्या काळामध्ये ते पिक्चर या फिल्म क्षेत्राशी संबंधित काम करत नव्हते. 2023 मध्ये ते पुन्हा एका पिक्चर मध्ये आले, रॉकी और रानी की प्रेम कहाणी, ज्याच्यामध्ये त्यांनी नायकाच्या आजोबांचं पात्र साकारलं होतं. तर ते पात्र साकारलं आणि ही पुन्हा येणं, हरिओम म्हणणं किंवा पुन्हा चित्रपट क्षेत्रात येणं हे कशामुळे झालं असेल तर त्या काळात शुक्र महाराज हे त्यांच्या अंतर्दशेमध्ये असल्यामुळे हे त्यावेळी शक्य झालं. त्यानंतर 2025 नोव्हेंबर मध्ये त्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजारी होऊन हॉस्पिटलमध्ये त्यांना राहावं लागलं, आजारपणाशी सामना करावा लागला आणि त्यातच नोव्हेंबरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर का झाला असेल असं? तर त्यावेळेस बुध महाराजांच्या दशेमध्ये शनी महाराजांची अंतर्दशा आपल्याला पाहायला मिळते. बुध महाराज हे लाभ भाव जरी असले तरी सूर्यासोबत युतीमध्ये आणि अष्टम घर ज्याला आपण मृत्यूचं घर म्हणतो त्याचे स्वामित्व हे सूर्य महाराजांकडे. सूर्य महाराज अष्टमचे स्वामी, बुधासोबत युतीमध्ये, बुधाची महादशा, अंतर्दशेमध्ये शनी महाराज जे स्वयं द्वितीय घरात असून त्यांची सप्तम दृष्टी सरळ 8व्या घरावर म्हणजे मृत्यूच्या घरावर पडते. हे त्या ठिकाणी कॉम्बिनेशन झालं. राहूची आपण बघू शकता की नवम दृष्टी अष्टम भावावर येते, परंतु बुध शनी आणि पुन्हा बुधाची 3 नंबर राशी ही त्यांच्या 6व्या घरात म्हणजे ऋण रोग शत्रू रोगाच्या घरात, त्यामुळे रोगाच्या माध्यमातून आजारपडी पडून आणि हॉस्पिटलमध्ये जायला लागून त्यांना त्यांच्या जीवनाचा एक सुखदा म्हणू शकतो आपण की आयुष्यामध्ये सगळ्यांनी शनी महाराजांची दृष्टी असल्यामुळे एक मोठं आयुष्य, शनी महाराजांचा जेव्हा अष्टमशी संबंध येतो तेव्हा आयुष्य हे एक चांगल्या प्रकारचं मोठं आयुष्य मनुष्याला प्राप्त होतं. त्याप्रमाणे एक चांगलं आयुष्य, यशस्वी आयुष्य, आपल्या पश्चात आपले पुत्र यांचंही चांगल्या प्रकारे त्यांनी गोष्टी पाहिल्या असतील. पत्नी अजूनही कुठे ना कुठे राजकारणाशी संबंधित असं चांगल्या प्रकारचं एक आयुष्य जगून अनुभव घेऊन त्यांनी या जगात निरोप घेतला हे आपल्याला कुंडलीच्या विश्लेषणाच्या माध्यमातून पाहता येतं. आपण पाहिलं असेल की कसं कसं ग्रहांच्या परिणामाने मनुष्याच्या आयुष्यामध्ये घटना घडत असतात. त्याचं एक छोटं विश्लेषण अभ्यास करून आम्ही आपल्यासमोर मांडलं. आपल्याला आवडलं असेल तर निश्चितपणे याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्याला एखादी सेलिब्रिटी असेल त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा की कुठल्या सेलिब्रिटी बद्दल आपल्याला काय जाणून घ्यायचंय. योग्य प्रमाणे आम्ही त्याचा अभ्यास करून संयुक्तिक प्रमाणे म्हणजे त्यातले काही म्हणजे प्रश्न असे असावेत की ज्याच्यामुळे कुठलं एखादं कॉन्ट्राडिक्शन निर्माण होऊ नये. अशा प्रत्येक प्रश्नाचं आम्ही उत्तर देण्याचा निश्चितपणे या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करू. आणि हो, शेवटी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम. आपल्या सगळ्यांचा दिवस सुखी हो.